त्या 9वी पास आमदार संजाला हा व्हिडिओ कोणीतरी पाठवा. काल लई शिव्या देत होता, आज अजून एकाने उठून छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि ही फॅशन महाराष्ट्रात रुजवली जाते. याचं कारण फक्त एकच आहे, छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास कुठेतरी कमी दाखवायचा आणि त्यामधून अस्मितेवरती घाला घालायचा, स्वाभिमानावरती घाला घालायचा. ऐका जरा एकदा. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते. मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास ने हे कुठेच इतिहासात लिहिलेलं नाही आणि ही कुठलीच याच्यातली एकही गोष्ट खरी नाहीये, तरी पण हे मूर्खासारखं बरळतायत. आणि हे कोणासमोर बरळल्या जातंय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं रक्त नसून पाणी झालंय का, हा मला पडलेला प्रश्न आहे. आज छत्रपती शिवरायांच्या नावाने रोज राजकारण करायचं आणि सत्तेमध्ये आल्यानंतर त्याच छत्रपती शिवरायांचं चारित्र्य हनन करून त्यांच्याबद्दल रोज अपशब्द वापरायचे आणि त्याच्यामधून मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती, अस्मितेवरती घाव घालायचा प्रयत्न हे राज्य करते. बाहेरच्या लोकांना आणून तो प्रयत्न करत नाहीयेत ना, हा मला प्रश्न पडलाय. काल तो संजय आमदार एवढा बरळत होता, आज याच्यावरती काय बोलणार आहे? आपल्याला पेटून उठावं लागेल. आपल्याला आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचवायचा असेल तर आपल्याला परत एकदा लढावं लागेल, कारण की या सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय छत्रपती शिवरायांवरती, त्यांच्या इतिहासावरती, महाराष्ट्राच्या अस्मितेवरती घाव घालायचा. NCRTचा नकाशा हटवला, त्याच सोबत रोज छत्रपती शिवरायांचा अपमान करायची फॅशन जणू या माणसांनी काढली आहे. यांना धडा शिकवावाच लागेल, तेव्हाच आपला इतिहास दैदिप्यमान राहील आणि आपल्या छत्रपती शिवरायांचं नाव कायम उंचीवरती राहील.